नमस्कार मित्रांनो, मी आहे अक्षरास्कर. झिरो टू इन्कम ब्लॉगिंग सिरीज क्रिएट बाय माही ग्रुप्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत डोमेन नेम म्हणजे काय, डोमेन नेम कसा असावा, डोमेन नेम होस्टिंग आणि वेबसाईटचा काय संबंध आहे, डोमेन नेम आणि नीचचा काय संबंध आहे, डोमेन बदलता येते का, फ्रीमध्ये डोमेन मिळतं का, होस्टिंग कुठून घ्यायची, डोमेन कुठून घ्यायचं, कोणत्या ट्रस्टेबल साईट आहेत, याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्याआधी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा. मराठी तरुणांसाठी ही ब्लॉगिंग सिरीज सुरू केलेली आहे. आपण पूर्ण व्हिडिओ आणि सिरीज पहा आणि आपली ब्लॉगिंग लाईव्ह सुरू करा. झिरो टू इन्कमपासून अगदी फ्रीमध्ये आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. तर चला मित्रांनो, आपण डोमेन नेमबद्दल अधिक माहिती लॅपटॉपवरती पाहूया. डोमेन नेम म्हणजे काय ते पाहूया. डोमेन नेम म्हणजे काय, ही तुमच्या घराचा पत्ता. उदाहरणार्थ वेबसाईट हे तुमचं घर आहे आणि डोमेन नेम हा तुमच्या घराचा पत्ता आहे आणि घर जिथं ठेवलंय ती जागा म्हणजे होस्टिंग आहे. हे एक सोप्या भाषेतलं उदाहरण. पुढं पाहूया आपण. त्याच्यानंतर डोमेन, होस्टिंग आणि वेबसाईट यातला यांचा संबंध काय. तर डोमेन नेमचा वेबसाईटचा पत्ता म्हणजे डोमेन नेम आणि जिथं आपण वेबसाईट ठेवलेली आहे त्याला म्हणतात होस्टिंग. आणि होस्टिंग आणि वेबसाईट लोकांना दिसणारी तुमची ऑनलाईनची जागा, हे असं डोमेन नेम, होस्टिंग आणि वेबसाईट हे यांचं कॉम्बिनेशन आहे. त्यानंतर काय, डोमेन नेम कशासाठी आवश्यक आहे. तर डोमेन नेम ह्याच्यासाठी आवश्यक आहे, तुमच्या ब्लॉगला एक युनिक ॲड्रेस मिळतो, ब्रँड तयार करण्यासाठी मदत होते आणि लोकांना वेबसाईट लक्षात ठेवायला सोपे जाते आणि तुमची युनिक आयडेंटिटी तयार होते. त्यासाठी आपल्याला डोमेन नेमची आवश्यकता आहे. त्यानंतर काय, डोमेन नेम आणि नीच याचा संबंध काय. तर आपण पाठीमागच्या ह्याच्यामध्ये पाहिलं की नीच का महत्त्वाचे आहे, तर इथं आपल्याला याचा एक संबंध येतो इथं. तर निश म्हणजे काय की आता ॲग्रिकल्चर आपण निश निवडली समजा, तर तुमचा तिथं ब्रँड काय तयार होईल, शेती मित्र, शेतकरी मित्र, असे भरपूर आहेत. त्या रिलेटेड तुम्हाला डोमेन घ्यावा लागेल. तर शेतीमित्र तुमचा ब्रँड जर झाला तर तुम्हाला शेतीमित्र.com किंवा .in. तसंच इथं टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा टेक मराठी तुमचा ब्रँड होऊ शकतो आणि त्याच्यानंतर तुम्ही उदाहरणार्थ डोमेन टेकमराठी.in किंवा .com असं घेऊ शकतात. हे एज्युकेशन संदर्भात सुद्धा तहच आहे. त्यानंतर काय, चांगल्या डोमेन नेमची वैशिष्ट्ये काय आहेत. तर डोमेन नेम छोटा असावा, लक्षात राहील असा असावा, उच्चारायला सोपा जावा, स्पेलिंग सोपी असावी आणि त्याचा ब्रँडेबल असावा, म्हणजे ब्रँड तयार व्हावा. म्हणजे एखाद्याला फोनवर जरी आपण सांगितलं किंवा माझी साईट शिकाऊ नावाची साईट आहे, तिथे जाऊन तू माझी वेबसाईट बघू शकतो. आता शिकाऊ हे दोन शब्द आहेत समजा, तर ऐकायला बरे वाटतात आणि लक्षात पण राहतात आणि त्याची स्पेलिंग पण सोपी आहे आणि डोमेन नेम सुद्धा छोटा आहे. अशा प्रकारचं डोमेन नेम आपल्याला शोधायचं आहे, त्याची वैशिष्ट्ये बघायची. आता आपण .com .in हे बघितलं, तर हे काय, एक एक्सटेन्शन आहे. आता .com म्हणजे काय, .in म्हणजे काय, ORG म्हणजे काय, नेट म्हणजे काय, तर हे पाहूया आपण. आता .com हे एक कॉमन एक्सटेन्शन आहे जे ऑल जगामध्ये वापरलं जातं. तसंच .in हे भारताशी संबंधित वेबसाईट ब्रँडसाठी वापरले जाणारे कंट्री कोड वाईज डोमेन एक्सटेन्शन आहे. आणि ORG म्हणजे काय, ऑर्गनायझेशनसाठी वापरले जाणारे एक डोमेन आहे. असं काही नाही की आपण सुद्धा वापरू शकतो, पण एक ठराविक हे एक्सटेन्शन ठरवून दिलेले की हे एक्सटेन्शन त्याचं, हे एक्सटेन्शन त्याचं. आता नेटचं जे डोमेन जे आहे, मूळ नेटवर्क रिलेटेडसाठी वापरलं जातं. सध्या तिचं लोकप्रिय झालेलं आहे. तर ह्यासाठी यापैकी तुम्ही कोणतंही डोमेन एक्सटेन्शन घेऊ शकता. त्यानंतर आहे मग कोणतं एक्सटेन्शन घ्यायचं, हे आता इथं प्रश्न आला. आता ग्लोबल वाईज जर घेतलं तर तुम्हाला .com घ्यावं लागेल.
म्हणजे ऑल वर्ल्डमध्ये जर तुमची साईट तुम्हाला रँक करायची असेल, त्यावरती तशा पोस्ट टाकायचे असतील तर .com डोमेन निवडायला काय एक्सटेन्शन निवडायला काय हरकत नाही. पण तुम्हाला भारतासाठीच फक्त भारतापुरतंच मर्यादित काम करायचं आहे तर तुम्ही .in एक्सटेन्शन निवडू शकता. फक्त एक्सटेन्शनच पाहून निर्णय घेऊ नका. त्यामध्ये .com घ्या, .in घ्या, .org आहे, .net आहे. त्याचा पुढचा त्याचे पैसे किती लागतात हे पुढं पाहूया आपण. तर आता डोमेन नेममध्ये काय टाळावे? खूप मोठं डोमेन नेम टाळावं. कठीण स्पेलिंग असलं म्हणजे जास्त कॉम्प्लिकेटेड स्पेलिंग असणारं डोमेन नेम टाळावं. अनावश्यक नंबर म्हणजे त्यामध्ये नंबर वगैरे यूज केलेले असं डोमेन टाळावं कधी पण. अनावश्यक हायब्रिड्स म्हणजे मध्ये डॅश असणारं किंवा डॉट असणारं अशी डोमेन टाळावेत. ट्रेडमार्क म्हणजे एखाद्याने ट्रेडमार्क रजिस्टर केलेला आहे आणि ते डोमेन तुम्ही घेऊ नये, म्हणजे घेतलं तर तुमच्यावर तो लिगली ॲक्शन घेऊ शकतो. असे डोमेन टाळावेत. फक्त ट्रेंड पाहून डोमेन घेऊ नये. पुढं पाहूया. आता निश फायनल करा म्हणजे डोमेन नेम निवडण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर. निश फायनल करा. निश आपण फायनल केलेली पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. टार्गेट ऑडियन्स ठरवा. 10-20 नावांच्या आयडियाज लिहा. शॉर्ट्स आणि सिम्पल नेम निवडा. डोमेन अवेलेबिलिटी तपासा. अवेलेबिलिटी म्हणजे काय हे पुढं पाहूया. ट्रेडमार्कचं तुम्हाला सांगितलं. योग्य एक्सटेन्शन निवडा. इंडियामध्ये जर करायचं असेल तर .in निवडा. ऑल वर्ल्डमध्ये जर करायचं असेल तर .com निवडा आणि डोमेन रजिस्टर करा. पुढं पाहूया. डोमेन नेम निवडण्याचे प्रॅक्टिकल एक्झाम्पल. तर त्यामध्ये काय समजा उदाहरणार्थ आपण एक आयडिया घेतली की मराठी ब्लॉगिंग, ब्लॉग मराठी, मराठी ब्लॉग गाईड असे वेगवेगळे. त्यामध्ये काय शॉर्ट्स असावा, इझी असावा समजायला, ब्रँडेबल असावा, लक्षात राहील असा असावा आणि तो डोमेन उपलब्ध असावा. उपलब्ध म्हणजे कुठं उपलब्ध असावा ते पुढं पाहूया. तर डोमेन अवेलेबिलिटी म्हणजे काय? डोमेन उपलब्ध कुठे आहे हे बघायचं असेल तर हे. तर तुम्हाला एखादं नाव आवडलं, समजा example.com नाव तुम्हाला आवडलं, तुम्हाला हे डोमेन विकत घ्यायचं आहे. पण ते जर आधी दुसऱ्या व्यक्तीने जर रजिस्टर केलेलं असलं तर ते तुम्हाला मिळणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? दुसरं डोमेन एखादं त्या रिलेटेड शब्द थोडे मागे पुढे करून त्यामध्ये काही ॲड करून तुम्ही ते डोमेन घेऊ शकता. म्हणून डोमेन खरेदी करण्याच्या आधी ते अवेलेबल आहे का हे आधी आपल्याला चेक करावं लागेल. फक्त पहिल्या वर्षाची कमी किंमत पाहून एखादं डोमेन सुद्धा तुम्ही घेऊ नका. त्यामध्ये काय की डोमेन घेताना एक महत्त्वाची गोष्ट परत लक्षात ठेवा. रजिस्टर कोण रजिस्टर कोण आहे, रिन्युअल प्राईस किती आहे, म्हणजे 1 वर्ष घेतल्याच्या नंतर परत आपल्याला दरवर्षी रिन्यू करावं लागतं. तर नंतरची प्राईस किती असू शकते? आज तुम्हाला समजा ₹500 मिळते आणि नंतर रिन्युअल करायच्या टायमाला जर ₹2000 मागत असेल तर ते डोमेन तुम्ही टाळावं. प्रायव्हसी प्रोटेक्शन काय काय आहे ते बघायला पाहिजे. ट्रान्सफर रूल्स काय आहेत? समजा आता तुम्ही होस्टिंजरला डोमेन घेतलेलं आहे आणि ते तुम्हाला आता GoDaddyला ट्रान्सफर करायचं आहे. आता हे पुढं आपल्याला समजेल नेमकं काय काय आहेत. आत्ताच जर सांगितलं तर मी कन्फ्युजन होता. तर ट्रान्सफर रूल्स काय काय आहेत? ट्रान्सफर होईल किंवा नाही होणार आहे. झालं तर तुम्ही किती पैसे चार्ज करणार आहेत हे सुद्धा आपल्याला तिथं पाहावं लागणार आहे. तुम्ही स्वतःच्या अकाउंटमध्ये डोमेन रजिस्टर करता का हे सुद्धा रजिस्टर करताना लक्षात ठेवा. त्यानंतर आहे डोमेन नेम बदलता येते का? टेक्निकली बदलता येते, पण बदलल्याच्या नंतर काय काय तोटे होतात ते सुद्धा तुम्हाला सांगतो. आता उदाहरणार्थ माय ब्लॉग्स नावाने माझं सध्या डोमेन रजिस्टर आहे आणि आता मला न्यू blog.com नावाने रजिस्टर करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये तोटे काय होणार आहेत? तुमची ब्रँडिंग संपून जाणार तिथं. जे URL तुम्ही तयार केलेले आहेत ते तुम्हाला बदलावे लागणार आहे. SEO रँकिंग पूर्णपणे संपून जाईल आणि रिडायरेक्शन जे URL तुम्ही पोस्ट वगैरे बनवलेले आहे ते रिडायरेक्शन करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागू शकतो. त्या परफेक्ट परत होतील अशी त्याची काही गॅरंटी नाही आणि प्रेक्षकांना नवीन डोमेन लक्षात ठेवायला अवघड जाईल. आणि विशेष म्हणजे काय, माय ब्लॉग्स नावाने जर तुम्ही डोमेनवर Google ॲडसेन्स अप्रूव्हल घेतला असेल तर तुम्ही डोमेन नेम चेंज केल्यानंतर तुम्हाला परत न्यू डोमेनला सुद्धा Google ॲडसेन्सचा अप्रूव्हल घ्यावा लागेल. त्यामुळे शक्यतो डोमेन चेंज करू नका. निवडतानाच योग्य डोमेन निवडा. डोमेन नेम साठी माझी एक स्पेशल चेकलिस्ट मी तयार केली होती.
तर त्याआधी एक नंबर आहे, नाव लहान आहे का ते तपासा, लक्षात ठेवायला सोपे आहे का ते तपासा, उच्चारायला सोपे आहे का ते तपासा, स्पेलिंग सोपी आहे का, माझ्या ब्रँड नीशशी संबंध आहे का, भविष्यात कंटेंट वाढवता येईल का, डोमेन उपलब्ध आहे का, ट्रेडमार्कचा काही प्रॉब्लेम तर नाही ना, रिन्युअल कॉस्ट समजली का ती पहा. आणि मित्रांनो, हीच माहिती जर तुम्हाला टेक्स्टमध्ये जर पाहिजे असेल तर टेक्स्टमध्ये सुद्धा आपल्या शिकू या वेबसाईटवरती आपण टाकलेली आहे प्रत्येक एपिसोडप्रमाणे. तर ही सुद्धा आपण इथे पाहू शकता. तुम्हाला व्हिडिओमध्ये जर काही समजलं नाही तर इथं टेक्स्टमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता. शिकू.com वरती ही सर्व माहिती आपल्याला इथं उपलब्ध होणार आहे.